नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज वेगळी अशी रेसिपी बनवणार आहे। तर हिरवे टोमॅटो असतील तर एकदा ही रेसिपी नक्की बनवून बघा। तर तुम्हाला दाखवणार आहे मी आता काय बनवणार आहे ती। व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। यास इथं मी 1 कप भरून ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। अर्धा चमचा ओवा, लसूण पेस्ट टाकलेली आहे। हिरवी मिरची टाकायची, अर्धा चमचा टाकलेली आहे बारीक वाटून। आणि इथं थोडंसं लसूण मीठ टाकलं आहे, अर्धा चमचा। लसूण मीठ नसलं तर साधं मीठ टाकलं तरी चालते। हळद टाकायची चिमूटभर, धने जिरे पावडर टाकायचे 1-1 चमचा। आता बेसन पीठ 1 मोठा चमचा टाकून घ्यायचे याच्यामध्ये। तांदळाचं पीठ अर्धा कप टाकलेलं आहे। आता हे सर्व एकत्र करून घ्यायचे। आता ही 1 टोमॅटो खिसून घ्यायचे हिरवं। तर एकदम छान अशी चवदार रेसिपी आहे, नक्की बघा। आणि नवीन आहे, आणखी यूट्यूबवर तुम्ही पहिल्यांदाच बघत असताल या पद्धतीची रेसिपी। दोन किंवा 3, 2-4 किती पण असले तर टोमॅटो ह्याच्यात खिसून टाकले तरी चालते। तर मी इथं 2 टोमॅटो खिसून टाकणार आहे। या टोमॅटोमुळे एकदम छान चवदार अशी ही रेसिपी बनते। आता हे टोमॅटो खिसून झालेले आहेत, मी मिक्स करून पीठ मळून घेणार आहे। आता इथे एकदम छान असं पीठ मळून झालेलं आहे, बघू शकता। आता 10 ते 20 मिनिटं असंच ठेवणार आहे मी पीठ मळून। आता ही कोथिंबीर कट करून टाकणार आहे। कोथिंबीर जास्त असेल तर जास्त पण टाकली तर चालते। तुम्हाला जर भाज्या ह्याच्यामध्ये आणखीन दुसऱ्या टाका वाटल्या तर टाकू शकता, गाजर बीट काही असेल तर, किंवा असंच बनवलं तर एकदम छान असं चवदार रेसिपी बनते। आता माझ्याकडे थोडीशीच कोथिंबीर होती म्हणून मी थोडीच टाकलेली आहे। आता इथे पीठ एकदम भिजलेलं आहे छान असं। आता एकजीव करून घ्यायचं एकदा तेलाचा हात लावून, आणि 1 चपातीचा उंडा अशा पद्धतीने घेऊन गोल आकारामध्ये करून घ्यायचा अशा पद्धतीने। आता एक कपडा घेतलेला आहे ओलवून मी, आणि याच्यावर आता हे थालीपीठ थापून घ्यायचे। आणि थापून घेतलेलं आहे, असे येज पाडून घ्यायचे, त्यामुळे एकदम खमंग असं भाजतं। असे वेज असलेच मध्यभागी पण खमंग भाजतं। थोडेसे तीळ टाकायचे वरून। आता थंडीचं वातावरण असल्यामुळे मी थोडेसे तीळ टाकलेले आहेत। आता इथं गॅसवर तवा ठेवलेला आहे, याला तेल लावून घ्यायचे आणि असं भाजून घ्यायचे थालीपीठ। आता वरच्या बाजूला पण मी थोडेसे तीळ टाकले आणि हाताने असं थोडंसं दाबून घ्यायचे आणि तेल सोडायचे। ह्या जी वेज पाडलीत आपण थालीपीठला त्यामुळे एकदम छान खमंग असं भाजते। तेलाच्या ऐवजी बटर असलं तरी पण तुम्ही लावून भाजू शकता, आणि दोन्ही पण बाजूला एकदम खमंग असं भाजून घ्यायचे। आता इथं छान असं थालीपीठ भाजत आलेले आहेत। याच पद्धतीने मी सर्व थालीपीठ तयार करून घेणार आहे। असं दोन्ही बाजूला एकदम खमंग असं भाजून घ्यायचे। आता इथं तयार झालेलं आहे भाजून, बघू शकता। आता दुसरं पण थालीपीठ ह्याच्यावर टाकून भाजून घेणार आहे, आणि थोडेसे वरच्या बाजूला तीळ टाकून घ्यायचे। मी खालच्या बाजूला तीळ लावले। आता थोडंसं तेल लावून ही पण भाजून घ्यायचे।
आता मी घेतलेल्या मिश्रणामध्ये 4 थालीपीठ तयार झालेले आहेत. पोटभर खाण्यापुरता 2 जणांचा नाश्ता तयार झालेला आहे. आता ही शेंगदाण्याची चटणीसोबत तर एकदम छान लागते. तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा. एकदम आंबूस असे हे थालीपीठ. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.